नमस्कार, मथुरा वृंदावनच्या यात्रेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण रात्री मथुरेमध्ये वृंदावनमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि आज सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही वृंदावनच्या आणि मथुरेच्या यात्रेसाठी साईटसीइंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासाठी हायर केलेली आहे रिक्षा आणि या रिक्षाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रुपच्या सोबत ही संपूर्ण टूर करणार आहोत. प्रवासाला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात कृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरेमध्ये आमचे आगमन झाले. कंसाच्या क्रूर कारागृहात देवकी आणि वसुदेवाच्या कुशीत जन्मलेल्या कन्हैयाची ही पवित्र जन्मभूमी. भगवान श्रीकृष्णांच्या मथुरेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि येथूनच आपल्याला पहिलं जे गेट आहे, 1 नंबरचं गेट हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भव्य असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचं शिखर जे उंच शिखर आहे ते शिखराचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकता. भाद्रपद महिन्याच्या कृष्णाष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान या भूतलावर अवतरले आणि सकळ विश्वाला गीतेचे ज्ञान दिले. या भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा स्पर्श एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. तनामनात नव चैतन्य संचारते, हृदयात आनंदाचे कारंजे फुटतात, चेहऱ्यावर प्रसन्नता उमटते. येथे दर्शन घेऊन भारावलेल्या मन आणि मस्तिष्कासह आम्ही येथून निघालो आणि त्याच भगवंताने जेथे आपल्या बाललीला केल्या, बालपण घालवले त्या गोकुळाकडे आम्ही निघालो. गोकुळ मथुरेपासून सुमारे 15 किलोमीटर दूर आहे. वाटेत यमुना मातेचे दर्शन घेतले आणि गोकुळ गावात येऊन पोहोचलो. गावाची यात्रा पायीच करायची असून पतित पावन कुंडापासून यात्रेची सुरुवात होते. गोकुळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण गोकुळामध्ये प्रवेश करत आहोत आणि ह्या गोकुळाच्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्या आपण पाहू शकतो. याच गल्ल्या आपल्याला प्रभू श्रीकृष्णाच्या घरापर्यंत, नंदबाबांच्या घरापर्यंत घेऊन जातात. तर चला या गल्ल्यामधून हळूहळू पादक्रमण करू आणि भगवान श्रीकृष्णाला भेटू. धन्यवाद. 5000 वर्षापासून सकळ भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या भूमीत आपले सर्वांचे स्वागत. आपण या चैतन्यमयी भूमीत आहोत याची अनुभूतीच मन भारावून टाकते. वाटेत छोटी छोटी मंदिरे, बलराम दादांचे घर, नंदबाबांचे घर अशा ठिकाणांना भेटी देत आपण पायीच संपूर्ण गोकुळ फिरतो. भगवान कुठे कुठे गेले असतील, बागडले असतील, फिरले असतील, खोटी माखन चोरी केली असेल,
सारे आणि अगदी सारे स्मृतीपटलावर येऊन जाते आणि मन भावविभोर होऊन जाते. याच भूमीत ते वाकले, ते पेंदे, बोबडे आणि त्यांच्यासोबत बालकृष्णांनी केलेल्या लीला, भगवंतांनी केलेल्या खोड्या, यशोदामाता यांच्याकडे गवळणींची गाराणी, सारे काही स्मृतीमध्ये येऊन जाते आणि त्या आठवणींसोबत आपण एकामागून दुसऱ्या गल्लीमध्ये प्रवेश करत असतो. गोकुळात रमणरेती, ब्रह्मांड घाट, यमुना मातेचे तीर यासारखे अनेक ठिकाणे आहेत, पण वेळेअभावी ते पाहणे शक्य झाले नाही. गोकुळ पाहून झाल्यानंतर आपण वृंदावनमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्यासाठी वृंदावनकडे वळतो, पण ते सारे पुढील व्हिडिओमध्ये. आता इथे थांबू. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.